नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपलं उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत नफा आणि तोटा। चला तर आज पहिल्यांदा जाणून घेऊया नफा आणि तोटा म्हणजे काय। बघा, एखादी वस्तू तुम्ही खरेदी, आता दुकानदार आहे, तुम्ही दुकानदार समजा स्वतःला, तुम्ही काय आहात, दुकानदार आहात, काय आहात, दुकानदार, ठीक आहे। आता दुकानदार कुठली तर एक विकणारी वस्तू विकायला ठेवतो, ती वस्तू ती कुठनं तरी घेतोच की नाही, हो की नाही। तर त्याने वस्तू एक घेतली, आता समजा आपण घेऊया बिस्किटचा पुडा, काय घेऊया, बिस्किट पुडा घेतला आपण, तर त्याने घेतला एक पुडा 10 रुपयाला घेतला, किती, 10 रुपयाला तो खरेदी केला। इथं लिहूया खरेदी किंमत। बघा 10 रुपयाला ती घेतली, बरोबर, आणि विकताना ती वस्तू विकली, आता इथं लिहूया विक्री किंमत, काय लिहूया, विक्री किंमत। विकताना ती वस्तू विकली 15 रुपयांना, किती रुपयांना, 15 रुपयांना। बघा आता हितली किंमत, विक्री किंमत नेहमी लक्षात ठेवा, विक्री किंमत जर खरेदी किंमतपेक्षा मोठी असेल तर म्हणायचं नफा झाला, ठीक आहे। आता आपण तुम्ही बघितलं सांगू शकता की नाही, मी 10 रुपयाला ती वस्तू घेतली होती आणि 15 रुपयाला ती विकली, म्हणजेच मला 5 रुपये फायदा झाला, हो की नाही। तर म्हणून आपण म्हणू शकतो इथे नफा झाला, म्हणून म्हणतो नफा, हो की नाही। फायदा झाला म्हणजेच नफा झाला, नफ्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रॉफिट। चला आता तीच वस्तू आहे, बघा बिस्किटचा पुडाच आहे, तीच वस्तू आहे बरं का, ठीक आहे। आता तुम्ही ती विकली 8 रुपयांना, किती, 8 रुपयांना। विक्री किंमत किती आहे, खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा म्हणतो, आणि खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत कमी असेल त्याला आपण म्हणतो तोटा, ठीक आहे। म्हणजे तुमचं नुकसान झालं की नाही, 8 रुपये म्हणजे 2 रुपयाचं नुकसान झालं तुमचं, म्हणजेच तुम्ही इथं म्हणता तोटा झाला। तोटाच म्हणजे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लॉस म्हणतो, ठीक आहे। आता आपण व्यवस्थित आपण सराव संच 31 कडे जाऊया। तर मग सराव संच 31 कडे जाऊया। आता पहिला प्रश्न बघा, पुढील सारणीत खरेदी व विक्री दिली आहे, त्यावरून नफा झाला की तोटा हे ठरवा व तो किती ते लिहा। बघा इथे तुम्हाला एक सारणी दिसती, सारणीमध्ये खरेदी किंमत इकडे आहे आणि विक्री किंमत तुम्हाला निळ्या पेनाने दिसते, ठीक आहे। आणि याच्या तिसऱ्या कॉलममध्ये बघा, नफा झाला की तोटा ते लिहायचा आणि तो किती झालेला आहे, नफा झाला तर तो किती आणि तोटा झाला तो किती, ठीक आहे। चला बघा, पहिला प्रश्न आहे बघा, 4500 खरेदी किंमत आहे, म्हणजे एक वस्तू त्यांनी काय घेतलेली आहे, 4500 रुपयाला घेतली आहे आणि ती विकली आहे 5000ला। बघा ह्याच्यामधला कोणता अंक मोठा दिसतोय, तर 5000, हो की नाही। तर मग लिहूया आपण, म्हणजे 5000 मोठा, विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच त्याला नफा झालेला आहे, बरोबर। तर आता बघा ते सूत्र बघा तुम्हाला, नफ्याचं सूत्र बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। आता विक्री किंमत किती आहे, 5000 आहे, मग 5000 आपण लिहून घेऊया। बघा विक्री किंमत काय आहे, 5000 वजा खरेदी किंमत किती आहे, 4500, 4500 यांची वजाबाकी करून घेऊया आपण। बघा इथे करता येत नंतर आपण खाली करूया, 5000 वजा 4500, बघा शून्याशी शून्य, शून्याशी शून्य, शून्यातनं 5 जातो का, नाही, म्हणून आपण कट करतो आणि खालच्या घरातनं 1 घेतो आणि इथे वाढवतो, म्हणजे 10तनं 5 गेले 5, 5तनं 5 गेले 0, म्हणजेच तुम्हाला नफा झालाय 500 रुपये, किती, 500 रुपये। मग इथे लिहा नफा झालाय की तोटा, नफा, काय म्हणा, नफा झालेला आहे, आणि किती रुपये झाला नफा, 500 रुपये, ठीक आहे। बघा दुसरा प्रश्न आहे, 4100 आणि विक्री किंमत आहे आपली 4090, कोणता अंक मोठा दिसतो तुम्हाला, खरेदी किंमतीचा ना, हो की नाही। म्हणजेच खरेदी किंमत काय यायला पाहिजे तुम्हाला, पहिल्यांदा यायला पाहिजे, जो अंक मोठा आहे तो अंक लिहायचा, म्हणजे तो अंक कुठे आहे, खरेदी किंमतीला आहे, म्हणजे खरेदी किंमत, म्हणजे त्याला काय झालं, तोटा झालेला आहे, म्हणून आपण लिहूया खरेदी किंमत किती आहे, 4100, विक्री किती आहे, 4090, ठीक आहे। ह्यांची वजाबाकी करून घेऊ आपण। बघा 4100 वजा 4090, शून्यातनं 0 गेला, शून्यातनं 9 जात नाही, म्हणून आपण काय केला, तो कट करून वरती लिहिला, शेजारच्या घडाकडनं 1 मागून घेतला, 10तनं 9 गेला 1, 1तनं 1 गेला 0, 4तनं 4 गेला 0, किती रुपये तोटा झाला त्याला, 10 रुपये, म्हणून इथे लिहा। आता काय झालंय, त्यांना तोटा झालाय, काय झालंय, तोटा झालाय, पण तो किती, तर 10 रुपये तोटा झालेला आहे त्याला, ठीक आहे। तिसरं गणित बघा,
700 रुपये खरेदी किंमत आहे. काय आहे? 700 रुपये खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 799. बघा 700 मोठे की 799 मोठे? 799. हो की नाही? लगेच कळतं आपल्याला. जो मोठा आहे तो म्हणजे मोठा कोण आहे? विक्री किंमत मोठी म्हणले की काय लिहायचं? नफा. हो की नाही? समजलं असेल आत्तापर्यंत. चला नफ्यामध्ये काय करू? विक्री किंमत किती आहे? 799 वजा किती आहे? 700. खरेदी किंमत आहे 700. ह्यांची वजाबाकी केली बघा. वजाबाकी करू आपण. 799 वजा 700. 90 शून्य गेले 9. 90 शून्य गेले 9. 7 गेले 0. म्हणजेच 99 रुपये त्याला काय झाला? नफा झाला. म्हणून 99 रुपये नफा लिहा. ठीक आहे. बघा आता चला शेवटचं बघूया. बघा शेवटचा आहे 1000. खरेदी किंमत आहे 1000. विक्री किंमत आहे 920. आता सांगा मला कोणती किंमत तुम्हाला जास्त दिसती? तर 1000. 1000 कोणती आहे? खरेदी किंमत आहे. मी तुम्हाला आजवर सांगितलं जेव्हा खरेदी किंमत आणि खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत लहान असेल तेव्हा होतो तोटा. बरोबर की नाही? आणि जेव्हा विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा मोठी असेल तेव्हा होतो नफा. बघा इथे तुम्हाला सहज दिसते 1000ला वस्तू घेतली ती आणि ती विकली किती? 920 रुपयांना. म्हणजेच तुम्हाला काय झाला? तोटा झाला. आता तो तोटा काढण्यासाठी काय करणार आपण? ह्या सूत्रामध्ये किंमत भरायची. तोट्याचं सूत्र काय? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आहे 1000 वजा विक्री किंमत आहे 920. चला आपण काढूया. 1000मधनं 920 गेले. बघा शून्याशी शून्य. शून्यामधनं 2 जातात का? नाही. म्हणून आपण तो वरती लिहिला आणि शेजारच्या घराकडनं 1 मागून घेतला. इथे 9 पेक्षा 10 झाले आणि इथे वरती घेतला. 12तनं 2 गेले 8. शून्यातनं 10 जाणार आहेत का? नाही. म्हणून परत कट केला. 0 घ्या. याच्यातलं 1 घरातनं मागून घ्या. 10तनं 10 गेले 0. 1तनं 1 गेला 0. म्हणजेच तुम्हाला तोटा किती झालेला आहे? 80 रुपये. म्हणून इथले 80 रुपये. समजलं? सोपं आहे. फक्त लक्ष द्या. जी खरेदी किंमत तुम्हाला विक्री किंमत जास्त दिसली की म्हणायचं काय झालं? नफा झाला. आणि विक्री किंमत कमी दिसली म्हणायचं तोटा झाला. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न दुसरा आहे. दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली. किती रुपयांना? 3000 रुपयांना. व तीच सायकल 3400 रुपयांस विकली तर त्याला किती नफा झाला? बघा उत्तर लिहिताना पहिल्यांदा काय करा? बघा खरेदी किंमत काय? खरेदी केलेली किती? 3000 रुपयांना. मग लिहा खरेदी किंमत. खरेदी किंमत बरोबर 3000. हो की नाही? आता तीच सायकल 3400 रुपयांना विकली. काय झालं? विकली. म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? 3400 रुपये. तर त्याला किती नफा झाला? डायरेक्टली विचारलं तर इथं नफा झाला म्हणून त्यांना माहिती आहे नफा झालेला. पण किती झाला तो काढायचा आहे. आता नफ्याचं सूत्र काय आहे? नफा बरोबर जी किंमत जास्त आहे ती लिहायची पहिल्यांदा. म्हणजेच कोणती? विक्री किंमत. सूत्र तयार करताना बघा खूप सोपी गोष्ट म्हणजे ज्याची किंमत मोठी आहे ना तो पहिल्यांदा लिहायचा विक्री किंमत. आणि ज्याची किंमत छोटी आहे तो वजा करायचा म्हणजे खरेदी किंमत. कळलं का? म्हणजे तुम्हाला नफा झाला की तोटा झाला ती लगेच कळेल. हो की नाही? बरोबर. आता विक्री किंमत किती आहे? 3400 वजा खरेदी किंमत काय आहे? 3000. यांची वजाबाकी करून घेऊया. बघा 3400 वजा 3000. शून्यातनं 0 गेला 0तनं 0. 4तनं 0 गेले 4. 3तनं 3 गेले 0. म्हणजेच त्याला किती? 400 रुपये त्याला नफा झालेला आहे. म्हणून लिहा. म्हणून दुकानदाराला 400 रुपये नफा झाला. दुकानदाराला 400 रुपये असं लिहा. 400 रुपये नफा झाला. कळतंय का? सूत्र टाकताना काय करायचं? फक्त ज्याची किंमत जास्त आहे
ते पहिल्यांदा लिहायचं आणि त्याला वजा करायचं, ज्याची किंमत कमी आहे ते वजा करायचं. समजलं? चला आता पुढे जाऊया आपण. बघा तिसरं आहे, सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. 475 रुपयांना काय केलं? दूध खरेदी केलेलं आहे. त्या दुधाचे दही करून ते 700 रुपयांना विकले, तर त्यांना किती नफा झाला? नफा काढायचा आता आपल्याला. इथे आपण काय लिहितो मग नफा काढताना? ठीक आहे, खरेदी किंमत काय? खरेदी किंमत असं लिहित चला, म्हणजे समजेल तुम्हाला, चुकणार नाहीत तुम्ही. खरेदी किंमत आहे 475 रुपये, बरोबर. त्या दुधाचे दही केलं आणि ते विकलं 700 रुपयांना विकलं, म्हणजेच विक्री किंमत. विक्री किंमत बरोबर 700. तर त्यांना किती नफा झाला? आता नफा सूत्र काय सांगतं की ज्याची किंमत मोठी तो पहिल्यांदा घ्यायचा आणि ज्याची किंमत छोटी त्यातून वजा करायचा. म्हणजेच काय? विक्री किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजेच आपल्याला नफा भेटेल, हो की नाही? खरेदी किंमत बरोबर. विक्री किंमत किती आहे? 700 रुपये वजा खरेदी किंमत किती आहे? 475. यांची वजाबाकी करून घ्या. 700 वजा 475. शून्यातनं 5 जाणार आहे का? नाही. मग शून्य कट केला, वरती लिहिला. शेजारच्या घराकडनं उसने मागले की नाही? 10तनं 5 गेले 5. शून्यातनं 8 जाणार आहे का? नाही. परत शेजारच्या घराकडनं मागा, आहे की नाही? 10तनं 8 गेले 2. 7तनं 5 गेले 2. किती रुपये झाला तिला नफा? 225 रुपये कमवले. किती? 225 रुपये तिचा नफा झाला. म्हणजेच आपण म्हणू शकतो सुनंदाबाईंना 225 रुपये नफा झाला. सुनंदाबाईंना रुपये 225 नफा झाला. ठीक आहे, समजलं? बघा व्हिडिओ तुम्हाला समजला नाही एखादा गणित, काय करा, व्हिडिओ पॉज करा, मागे परत घ्या आणि परत बघा त्याला, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. ठीक आहे, चला चौथा प्रश्न बघूया. दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी 15,000 रुपयांचा कच्चा माल खरेदी केला. तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना 22,050 रुपये मिळाले, तर बचत गटाला किती नफा झाला? चला आता आपली पहिले काय लिहितो आपण? खरेदी किंमत आणि लिहितो विक्री किंमत. घ्या खरेदी किंमत. काय घ्या? खरेदी किंमत. किती रुपयांचा माल खरेदी केला त्यांनी? 15,000 रुपयांचा माल खरेदी केला, म्हणून लिहा 15,000 रुपये, हो की नाही? आणि विक्री किंमत. विक्री किंमत किती रुपयांना विकला तो माल? 22,050. किती? 22,050. तर बचत गटाला किती नफा झाला? नफ्याचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, काय बरं सांगा? नफा बरोबर जी किंमत मोठी आहे ती पहिल्यांदा लिहायची, म्हणजेच विक्री किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे, चला विक्री किंमत काय आहे? 22,050 वजा खरेदी किंमत काय आहे? 15,000 रुपये. ह्यांची करूया वजाबाकी. बघा 22,000 किती? 22,050 वजा 15,000. चला शून्यातनं शून्य गेले 0, 5तनं 0 गेले 5, 0तनं 0 गेले 0, 2तनं 5 जाणार आहे का? नाही. काय करतो आपण? शेजारच्या घराकडे पण मागूया. 1 म्हणजे इथे 1 वाढवला, 2 झाला, इथे 1 घेतला, 12तनं 5 गेले, किती राहिले? 7 राहिले, हो की नाही? 2तनं 2 गेले 0. किती रुपये फायदा झाला? म्हणजेच नफा झाला. तर 7,050 रुपये नफा झाला. म्हणून लिहा
जिजामाता महिला बचत गटाला 7,050 रुपये नफा झाला. लिहा जिजामाता, किती छान नाव दिलंय ना, जिजामाता महिला बचत गटाला रुपये 7,050 नफा झाला. हो की नाही? छान आहे का नाही? चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 5वा प्रश्न. प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. अचानक आलेल्या पावसामुळं त्याच्या हातगाडीवरील 30 जुड्या भिजून खराब झाल्या. उरलेल्या जुड्या त्याने 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. तर त्याला नफा झाला की तोटा, आणि तो किती? ठीक आहे. आता आपल्याला इथे विचारलं नाही आहे नफा किती तोटा किती, त्यांनी विचारले नफा झाला की तोटा झाला, हे काढायचं आपल्याला. तर पहिल्यांदा आपण लिहू घ्या मेथीच्या जुड्या. एकूण जुड्या किती? 100. एकूण मेथीच्या जुड्या किती बाळांनो? 100. हो की नाही? 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. खरेदी किंमत लिहा. खरेदी किंमत बरोबर 400 रुपये. हो की नाही? बघा पुढचा प्रश्न बघा त्यांनी काय दिलं. अचानक आलेल्या पावसामुळं त्याच्या हातगाडीत 30 जुड्या भिजून खराब झाल्या. बघा आता समजा हा बघा हा प्रमोद आहे. कोण आहे? हा प्रमोद आहे. प्रमोद बरोबर. हा प्रमोद काय झालं होतं? 100 जुड्या घेतल्या होत्या. 100 जुड्या घेतल्या तो विकायला चालला. बरोबर की नाही? ही त्याची हातगाडी विकायला चालला तो. बरोबर की नाही? त्या हातगाडीवर किती जुड्या होत्या? 100 जुड्या होत्या. तर बघा मुद्दा म्हणून तुम्हाला काय केलं मी ग्रीन काढलंय. ठीक आहे. आता ह्या धरा 100 जुड्या होत्या. किती? 100 जुड्या होत्या. अचानक पाऊस पडला. काय पडला? पाऊस पडला. अरे बापरे. पाऊस पडल्यामुळे काय झाला? हातगाडीत 30 जुड्या काय झाल्या? भिजून खराब झाल्या. म्हणजे एवढा भाग भिजला त्याचा. किती? 30 जुड्या भिजल्या. म्हणजे 100तनं 30 गेले. किती उरले रे बाळांनो? 100तनं ते गेले 70. म्हणजे 70 जुड्या त्यांनी काय केल्या? विकल्या. हो की नाही? म्हणजेच एकूण जुड्या मेथीच्या किती होत्या? 100. त्यातून त्याच्या खराब झाल्या 30 खराब झाल्या हातगाडीवरच. आणि त्यांनी मग बाकीच्या किती राहिल्या? मग 70 राहिल्या. मग राहिलेल्या जुड्या किती? 70. हो की नाही? 70. आता हे नाही लक्षात घ्यायचं, आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं. आता ह्याच्यावरच त्यांनी पैसे कमवले ना. 70 जुड्या राहिल्या होत्या त्याच्यावरच पैसे कमवले त्यांनी. चला आता मग काय करू? विक्री किंमत. आता बघा उरलेल्या जुड्या त्याने 5 रुपयांना एक. किती? 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. म्हणजे ह्या ज्या 70 जुड्या आहेत की नाही त्या प्रत्येकी 5-5 रुपयाला विकल्या. म्हणजेच आता विक्री किंमत काढू. काय काढू? विक्री किंमत बरोबर एक जोडी कितीला घेतली? 5 रुपयांना. म्हणजे 70 जोड्या किती रुपयाला झाल्या? म्हणजेच गुणिले 70. सांगा. 5 7 35 आणि 0 0 म्हणजे 350 रुपयांना काय झालं? त्या अख्ख्या जोड्या त्याने विकल्या. विक्री किंमत. आता तुम्हाला इथे दिसते खरेदी किंमत, इथे दिसते विक्री किंमत. मग आता काय सांगा? खरेदी किंमत मोठी आहे का विक्री किंमत मोठी आहे? तुम्ही म्हणताल खरेदी किंमत. बरोबर. म्हणजे खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल तर त्याला काय होणार आहे? तोटा. म्हणजेच आपण लिहू शकतो तोट्याचं सूत्र. हो की नाही? तोटा कसा काढायचा कळलं का? बघा तोटा बरोबर ज्याची किंमत जास्त तो म्हणजेच खरेदी किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता तुम्हाला कळलं ना? आता इथे फायदा झाला की नाही तुम्हाला समजल्यामुळं? हो की नाही? आता खरेदी किंमत किती आहे? 400 रुपये. विक्री किंमत किती आहे? 350 रुपये. वजाबाकी करा. 400 म्हणून 350 गेले. 0 5 जातो का? नाही. शेजारच्या घराकडे आपण उसनं मागितलं आहे का नाही? 10तनं 5 गेले 5, 4तनं 4 गेले 0. म्हणजेच 50 रुपये त्याला काय झाला? तोटा झाला. म्हणून लिहा
प्रमोदला तोटा झाला. किती रुपयांचा? तर 50 रुपये तोटा झाला. हो की नाही? असंही लिहू शकता, प्रमोदला 50 रुपये तोटा झाला, असंही लिहू शकता तुम्ही. हे दुसरं वाक्य, हे पहिलं वाक्य. ठीक आहे, समजलं आता? चला बघा 6वा. शरदने 1 क्विंटल कांदे 2000 रुपयांना खरेदी केले. नंतर त्याने 18 रुपयांना 1 किलोग्राम या दराने सर्व कांदे विकले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा, आणि तो किती? बघा पहिल्यांदा आपण काय लिहितो बघा. शरदने 1 क्विंटल, 1 क्विंटल, क्विंटल म्हणजेच काय रे? 1 क्विंटल, 1 क्विंटल म्हणजेच 100 किलोग्राम. कळलं का? म्हणजे 100 किलोग्राम कांदे त्याने किती रुपयात खरेदी केले? आता लिहा खरेदी किंमत. काय लिहा? खरेदी किंमत बरोबर 2000 रुपये. हो की नाही? नंतर त्याने 18 रुपयांना 1 किलोग्राम, किती? 18 रुपयांना 1 किलोग्राम या दराने सर्व कांदे विकले. बघा 1 किलोग्राम कांदा, 1 किलोग्राम कांदे, 1 किलोग्राम कांदा किती रुपयांना? 18 रुपयांना. म्हणजेच 100 किलोग्राम कांदे किती झाले? चला मग आता गुणाकार करा. आता किती? 100 किलो कांदे होते ना, त्याने 18 रुपयांना विकले. मग विक्री किंमत काढायची आपल्याला. हो की नाही? म्हणजेच 1 किलोग्राम कांदा म्हणजे 100 किलोग्राम कांदे कितीला विकले? 100 किलोग्राम कांदे बरोबर 18 गुणिले 100 करा. बरोबर की नाही? 18 शून्य शून्य, 18 शून्य शून्य, 18 एक 18, म्हणजेच 1800 रुपयांना त्याने काय झालं? विकले. म्हणजे विक्री किंमत काय? 1800 रुपये विक्री किंमत. 1 किलो कांदा विकलाय ना त्याने 18 रुपयांना. मग 100 किलो कांदे किती रुपयांना? हो की नाही? म्हणजेच आता सांगा मला, इथे खरेदी किंमत तुम्हाला दिसते, विक्री किंमत दिसते, कोणती किंमत जास्त आहे? खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत जास्त आहे म्हणल्या काय? तोटा झाला की नाही? मग लिहा तोट्याचं सूत्र. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत, खरेदी किंमत किती? 2000 रुपयांना घेतला. विक्री किती? 1800 रुपयांना, म्हणजेच 1800 रुपयांना. चला 2000मधनं 1800 वजा करा. 0 शून्य, 0 शून्य, शून्यातनं 8 जात नाही म्हणून मी वरती घेतला 0. शेजारच्या घराकडे उसने मागितले, 1 मागितलं, 10तनं 8 गेले 2, 2तनं 2 गेला 0, म्हणजे 200 रुपये त्याला काय झाला? तोटा झाला. म्हणून लिहा शरदला या व्यवहारात तोटा किती झाला? 200 रुपये तोटा झाला. म्हणून लिहा शरदला या व्यवहारात रुपये 200 तोटा झाला. काय झाला? तोटा झाला. ठीक आहे, समजलं? व्यवस्थित काढा. बघा इथं क्विंटल आहे म्हणून घाबरू नका. बघा क्विंटलचं तुम्हाला जर 1 किलोग्राममध्ये करता आलं ना तर खूप छान. नाही करता आलं तर आपला व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. बघा शेवटचा प्रश्न बघा आता आपला. कांताबाईंनी ठोक व्यापाराकडून 25 साड्या 10,000 रुपयांना खरेदी केल्या व या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना 1 या दराने विकल्या. तर या व्यवहारात कांताबाईंना किती नफा होईल? बघा आता नफा विचारलेला आहे, म्हणजेच नफा त्यांनी सांगितलं नफा झालेलाच आहे तिला. हो की नाही? चला आता आपण काढूया. बघा एकूण साड्या किती आहेत? एकूण साड्या किती आहेत? 25. खरेदी केल्या, खरेदी किंमत काय आता इथे? 10,000 रुपये. म्हणून लिहा खरेदी किंमत. खरेदी किंमत
10,000, हो की नाही? चला, व या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक, 460 रुपयांना एक साडी किती रुपयांना? 460 रुपयांना. 25 साड्या किती रे? म्हणजेच 25 साड्या बरोबर 25 साड्यांची लिहा. 25 साड्यांची खरेदी किंमत असं लिहूया. खरेदी किंमत म्हणजेच एक साडी कितीला? 460 रुपयांना. अशा किती साड्या होत्या? 25. म्हणजे गुणाकार करा. बघा, गुणाकार करू आपण. 460 गुणिले 25, 5 0 0, 5 30, हातचे 3, 5 चोक 20, 20 आणि 3 23. एक घर बंद करून टाका, नाही तर देवाला द्या. ठीक आहे. 2 0 0, बेसक 12, हातचाला 1, 4 दुने 8 आणि 1 9. 0शी 0 यांची करा बेरीज. 0शी 0, 3 आणि 2 5, 2 आणि 9 9, 10 11. किती झाला? 11,000. म्हणजेच खरेदी किंमत 11,500 झाली. बरोबर की नाही? खरेदी किंमत रुपये 11,500. आता विचारले काय? नफा. किती नफा होईल? नफा विचारला, डायरेक्ट विचारलं नफा. म्हणून लिहा. नफ्याचं सूत्र काय? कुठली किंमत मोठी वाटते तुम्हाला? 10,000 की 11,500? 11,500 म्हणजेच की खरेदी किंमत. मग लिहा खरेदी किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत हे एकदा काढता आलं ना तुम्हाला, लगेच लक्षात येईल. बघा, 11,500 वजा 10,000 वजा बाकी करून घेऊया. इकडे करूया जरा. 11,500 वजा 10,000. 0तनं 0 गेला, 0तनं 0, 5तनं 0 गेले 5च, 1तनं 0 गेला 1च, 1तनं 1 गेला 0. म्हणजेच किती रुपये नफा झाला? 1,500. म्हणजे 1,500 रुपये काय झाला? नफा झाला. नफा झाला, हो की नाही? म्हणून लिहा काय म्हणू? कांताबाईंना या व्यवहारात 1,500 रुपये नफा झाला. लिहा. आता मला तुम्हाला दिसते की नाही? मी वरती लिहिते जरा, इथे लिहित्या. म्हणून लिहा कांताबाईंना या व्यवहारात रुपये 1,500 नफा झाला. समजलं? सोप्पा आहे बघा. आशा करते तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. समजला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मग आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत बाय.